हा विषय मला असा मांडायचा होता की सांस्कृतिक आक्रमण कसं झालं आपल्या धर्मावरती एवढ्या वर्षानुवर्ष. आजच्या काळामध्ये हिंदू धर्मावरती मोठ्यात मोठं सांस्कृतिक आक्रमण जर कोणी केलं असेल तर ह्या शूर्पणखा नावाच्या मुस्लिम धर्माने आणि पुत्र मावशी नावाच्या ख्रिश्चन धर्माने केलेलं आहे. कसं? हे दाढीवाले टोपीवाले असेच असतात, सगळे घाणेरडे है ना, असेच दिसतात, बरोबर आहे की नाही? आणि ते आपल्या समाजातल्या म्हणजे हिंदू धर्माला आपला जो मुसलमान नाही तो कोण? काफर. त्या काफरला काय करायचं? मारायचं. ख्रिश्चन धर्म आपण ज्याला म्हणतो असे 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 हात जोडून येतात है ना. पुतनामावशी कशी आली होती? मला कानाला दूध पाजायचं आहे, कोणीतरी द्या मला, मला त्याला पान्हा पाजायचा आहे, कानाला पाजा पाजायचा आहे, असं करून आली ती, बरोबर. असेच हात जोडून आले. अजूनही असंच करतात. आणि काय करतात? हळूहळू हिंदू धर्माच्या ज्या गरीब भोळे भाबडे जे आहेत त्यांना काय करतात? धर्मांतरित करतात. झाला का नाही संस्कृतीवरती घाला? या अहिंसेचे जनक कोण होते? अहिंसक आंदोलन कोण होते? मोहनदास करमचंद गांधी. त्यांना आधी काय म्हटलं होतं? महात्मा गांधी. यांनी भारताला नपुंसक बनवायचं, अहिंसावादी बनवायचं काम केलं. मिळालंय का? असं नाही मिळालंय. कोट्यावधी आमच्या हुतात्मे झाले आणि तेव्हा कुठे हे मिळालंय? हम किसको छेड़ते नहीं लेकिन हमको जो छेड़ेगा उसको हम छोड़ेंगे नहीं.